तसे मला चिकू अजिबात आवडत नाहीत, पण काय करणार, गावाकडे गेल्यानंतर इतके सारे चिकू घेऊन आलो होतो आणि ते पिकलेले नव्हते. मग त्यासाठीच हा सगळा पराक्रम चालला होता. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मला हे आत्ताच कळालं की हे असे चिकू पिकवायचे असतात. आता कसे ते तुम्हाला मी सांगते. काही नाही, असे 4 किंवा 3 तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे असे घ्यायचे चिकू. आता मी इथे 4 घेतलेले आहेत. मोठ्या न्यूजपेपरमध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रॅप करायचे व्यवस्थित प्रकारे आणि ते नंतर ना असे रॅप करून ना एका दुरडीमध्ये ठेवायचे. आता इतके सारे चिकू आणले होते, त्यामुळे ना प्रत्येक म्हणजे असं रॅप करून 4 चिकू ठेवण्यासाठी मला भरपूर वेळ लागला आणि मी व्यवस्थित असे रॅप करून ठेवले, कारण की आता गावाकडून आणले म्हणल्याच्या नंतर खायची थोडीशी मजा वेगळीच असते. त्याचमुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी रॅप करून घेतला आणि अशा दुरडीमध्ये ठेवला. आता दोन्ही दुरडीमध्ये अशा प्रकारे मी रॅप करून ठेवले होते आणि नंतर त्याला मला आता कापडामध्ये बांधून ठेवायचं होतं. व्यवस्थित दोन्ही पण जे दुरड्या आहेत त्या अशा मी कापडामध्ये बांधून ठेवलेल्या आहेत. आता याला 2 ते 3 दिवसासाठी साईडला ठेवायचं होतं आणि 2 ते 3 दिवसानंतर खूप छान असे चिकू पिकणार होते. त्याचमुळे आता याला न हात लावता साईडलाच मी इथे जे दोन्ही दुरड्या आहेत त्या अशा व्यवस्थित बांधून ठेवल्यात आणि 2 ते 3 दिवसासाठी मी याला बाजूला ठेवले. आता तुम्ही बघू शकता, आता तुम्हाला जर असेल म्हणजे धान्याचे एखादं जर तुमच्याजवळ टाकी वगैरे असेल तर तुम्ही ते तशीही ठेवू शकता. मी पण असेच ठेवले होते. त्यानंतर 3 दिवसानंतर मी याला ओपन करून बघितलं. आता सकाळी हे चिकू बघायचा म्हणजे पिकलत का नाही ह्याचा आम्हाला नवल वाटत होतं. तर काही मी चिकू बघितलेत तर ते असे निघाले, व्यवस्थित पिकले नव्हते, पण काही इतके छान पिकले होते आणि खायला इतके टेस्टी लागत होते की काय सांगू तुम्हाला. म्हणजे विकतच्या चिकूपेक्षा याचा आनंद थोडासा आम्हाला वेगळाच वाटला. आता एका ह्याच्यामध्ये जे काही पिकले होते ते मी असे या प्लेटमध्ये काढून घेणार होते आणि जे नाही पिकले त्याला परत मी असे 2-3 दिवसासाठी ठेवणार होते. मलाही ते चांगलंच वाटलं, कारण की एकदाच जर सगळे पिकले असेल तर एवढं थोडी ना एका दिवशी खाणं शक्य होतं. त्यामुळे मलाही असं वाटत होतं की जेवढे पिकलेत तेवढे काढून घ्यावं आणि जेवढे नाही पिकले त्याला परत एकदाचं रॅप करून तसंच ठेवून द्यावं. म्हणजे 2 दिवसानंतर परत आपल्याला एकदा हे खायला मिळणारच होते. तर ही चिकू पिकवण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता हे चिकू मी एन्जॉय करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.